आम्हाला 101 आमच्या कंट्रोलमधून PB 101 वरून कॉल दिला की आपले रेशीमबाग चौक अम्माच्या दवाखान्यापुढे ऑइल सांडलेलं आहे. चाळीस 50 गाड्या घसरल्या, पण मेजर असं काही झालेलं नाही. आज इथे रेशीमबाग चौकात अम्माच्या दवाखान्याच्या समोर एका टँकरमध्ये तेल गळती झाली आणि त्यावरनं बरीचशी वाहनं जी आहे ती घसरली आहे आणि त्यानंतर प्रशासनानं कारवाई केली आहे. फायर ब्रिगेडच्या टीमला इथे बोलावलं आहे. तर सर, चव्हाण सर आपल्यासोबत आहे. काय सांगाल, कशी काय माहिती मिळाली आपल्याला? मी अक्षय सुंदरलाल चव्हाण, चालक यंत्र चालक. आम्हाला 101 आमच्या कंट्रोलमधून PB 101 वरून कॉल दिला की आपले रेशीमबाग चौक अम्माच्या दवाखान्यापुढे ऑइल सांडलेलं आहे आणि आम्ही इथे पोचलो आणि ते आता कारवाई. आता हे जे ऑइल सांडले आहे त्याच्यासाठी आपण कुठल्या कुठल्या प्रकारची कारवाई इथे करणार आहात? इथे पाणी मारलं आहे आता आणि JCBनी रेती वगैरे माती वगैरे टाकली आहे. आता तर व्यवस्थित आहे सध्या. म्हणजे आता लगेच याच्यावरनं वाहतूक सुरू करता येणार आहे का? हो, आता करता येणार वाहतूक सुरू. ठीक आहे. तर याप्रमाणे जी आहे फायर ब्रिगेडच्या चमूने आपलं काम इथे केलेलं आहे. सकाळी सकाळी आज इथे जो हा तेल गळती झाली आहे त्यामुळं बरीचशी वाहनं इथनं घसरण्यात आली आहे. आपण अजूनही प्रयत्न करूया की इथे आजूबाजूच्या परिसरातील लोकांची जाणून घेऊया की काय नेमकं इथे घडलेलं होतं. मी आता आमचे सन्माननीय आमदार प्रवीणजी दटके यांच्या एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमात होती. तिथे आमचे बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, आमचे सन्माननीय आपले ताईरभाऊ चिमनकर यांचा फोन आला की इथे एक ऑइलचा टँकर गेला आणि तिथनं तेल पूर्ण ऑइल सांडलं आहे आणि गाड्या भरपूर स्लिप होत आहे. त्यामुळे तसंच आम्ही तिथे कार्यक्रमात असल्यामुळे आमचे प्रभागाचे अध्यक्ष सन्माननीय आमचे प्रमोदभाऊ वरंबे यांना मी तिथे पाठवलं आणि त्यांना म्हटलं की तुम्ही जाऊन बघा तिथे, मी लगेच येते म्हणून. आणि आमचे सगळे कार्यकर्ते इथे सगळे पोचले. आमचे वॉर्डाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे आमचे युवा अध्यक्ष ते सुद्धा इथे आले आणि सर्वांनी लगेच इथे धावून लगेच इथे सर्व मदत केली. आणि मी पण आता आली, मी पाहिलं तर ह्या सर्वांनी हे केलं. म्हणजे माझ्या ह्या सर्व कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करते की त्यांच्यामुळे इथे होणारा हा जो मोठा अनर्थ आज अपघाताचा टळला. त्यांनी रस्ता बंद करून केला आणि वाहतुकीला दुसऱ्या साईडनी जायला लावलं आणि आमच्या कार्यकर्त्यांनी मिळून एक चांगला कार्यक्रम केला. म्हणजे इथे आज हे खूप मोठा अनर्थ टळला. त्यामुळे मी सर्व कार्यकर्त्यांचा खूप खूप आभार मानते. काही अपघात झाला, काही गाड्या घसरल्या, याबद्दल काही माहिती, काही कॅज्युअलिटीज वगैरे याबद्दल काही माहिती आहे का आपल्याला? 40-50 गाड्या घसरल्या, पण मेजर असं काही झालेलं नाही. कारण आमच्या इथले सगळे नागरिक वगैरे सगळे धावून आले. त्यांनी सर्वांना मदत वगैरे केल्यामुळे असं काही मोठी हानी इथे झालेली नाही. रस्ते अपघाताचं प्रमाण तसंही नागपुरामध्ये वाढत आहे. तर आपण काय सांगाल की लोकांनी पण काळजी घ्यायला पाहिजे आणि प्रशासनही थोडंसं दक्ष असलं पाहिजे? हो, लोकांनी पण काळजी घ्यायला पाहिजे, प्रशासनाचं पण लक्ष असलं पाहिजे. आपण सिग्नल न तोडता सिग्नलवर आपण जेव्हा बंद होते तेव्हा थांबायला पाहिजे. लोक पण घरून उशिरा निघतात आणि प्रत्येकालाच जायची घाई असते. पण थोडं जर आपण वाहतुकीच्या नियमांचं जर पालन केलं तर अपघात वगैरे होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे आणि प्रशासनाने सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. रास्तों पर हो रहे दुर्घटनाओं के लिए कब क्या वजह होगी इसका हम कोई अंदाज़ा नहीं लगा सकते. आज नागपुर के रेशीमबाग चौक में अम्मा के अस्पताल के सामने एक दुर्घटना घटी. अब ये दुर्घटना की वजह क्या थी? तो एक तेल का टैंकर जो है, आप जहाँ से मेरे पीछे देख सकते हैं कि यहाँ से उससे ऑयल का रिसाव हुआ. सुबह सुबह ऑफिस जाने वाले लोग, लगभग 40 से 50 गाड़ियाँ, 2 पहिया वाहन यहाँ से फिसल गए और फिसलाहट में कई लोग जख्मी हुए. हालांकि चोटें मामूली थी, लेकिन अगर ये इस तेल की वजह से कोई बड़ा अगर हादसा होता, क्योंकि सुबह सुबह जब लोग अपने ऑफिस के लिए जाते हैं अपनी जल्दबाजी में होते हैं, कई बार ध्यान नहीं रहता. और ऐसी घटना, हालांकि यहाँ पे जो नगर सेविका है सारिका मैम, वो आई, उनकी कार्यकर्ता है, उन्होंने स्थिति संभालने की कोशिश की. यहाँ की जो जनता है उन्होंने भी कई लोगों को यहाँ से उठाया, कई लोगों को गिरने से बचाया. लेकिन ये हादसे कहीं ना कहीं समाज मन को जागरूक करना के लिए ज़रूरी है. ये इस बात का प्रमाण है कि हमें रास्तों के ऊपर में अधिक से अधिक सावधानी बरतनी होगी. ऑफिस जाने के लिए थोड़ा सा जल्दी निकले, थोड़ा सा हम अपनी केयर करें ताकि रास्ते पर इन तरह से जो हादसे होते हैं उनसे हम खुद का बचाव कर सकें. कैमरा पर्सन स्वप्निल के साथ मैं रत्नाकर मलिक, जीवन सुरक्षा न्यूज़ के लिए. दुर्घटना मुक्त भारत के लिए आज ही जीवन सुरक्षा न्यूज को लाइक
शेयर और सब्सक्राइब करें।